Hello friends. Yesterday we have learned about air, the natural resource. Now we are going to learn more about air. तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 3वर 3 पिक्चर्स म्हणजे चित्र दाखवली आहेत एअर पोल्युशन. तीनही चित्रांचं बारकाईने निरीक्षण केल्यावर आपल्या असं लक्षात येतं ऑल 3 पिक्चर्स शोज इमिशन ऑफ स्मोक इन लार्ज स्केल. या तीनही चित्रांमधनं आपल्याला असं दिसून येतं की सर्वात मोठ्या प्रमाणावर धूर या चित्रांमधनं आपल्याला दिसतोय की सर्वात मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडतोय. हा जो धूर आहे द स्मोक्स डायरेक्टली मिक्सेस विथ द ॲटमॉस्फिअर. हा जो धूर आहे हा डायरेक्टली हवेमध्ये मिसळतो आणि त्यामुळं काय होतं की हवेमधले जे काही वायूंचं प्रमाण आहे त्यांचा बॅलन्स म्हणजे समतोल बिघडतो आणि दस इज कॉल्ड ॲज एअर पोल्युशन. यालाच हवेचं प्रदूषण असं म्हणतात. मग एअर पोल्युशन म्हणजे काय? एअर पोल्युशन मीन्स डिस्टर्बिंग द बॅलन्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर बाय मिक्सिंग द हार्मफुल सबस्टन्सेस इन द एअर. म्हणजे हवेमधल्या वायूंच्या प्रमाणातला समतोल बिघडतो. कशामुळे? तर त्यामध्ये हवेमध्ये काही हार्मफुल सबस्टन्सेस, हार्मफुल गॅसेस, जे घातक वायू आहेत ते मिक्स झाल्यानंतर हवेमधील वायूंच्या प्रमाणाचा समतोल बिघडतो. मग हे कुठले कुठले घातक वायू आहेत की जे हवेमध्ये मिक्स होतात? हार्मफुल सबस्टन्सेस released in the air through combustion of fuels all are these: nitrogen dioxide, carbon dioxide, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, सूट म्हणजे काजळी. हे सगळे हार्मफुल सबस्टन्सेस किंवा हार्मफुल गॅसेस ज्यावेळेस हवेमध्ये मिसळतात त्यावेळेस हवेचं प्रदूषण होतं. आता हे जे हार्मफुल गॅसेस आहेत हे हार्मफुल गॅसेस कुठून हवेमध्ये मिक्स होतात? तर हार्मफुल गॅसेस आर गिवन आउट थ्रू combustion of fuels in vehicles and in big industries and also through incomplete combustion of fuels like wood and coal. म्हणजे वाहनांमधून येणारा धूर असेल किंवा मोठमोठ्या कारखान्यांमधनं बाहेर पडणारा धूर किंवा अर्धवट जळलेलं लाकूड, कोळसा यांच्या ज्वलनामधनं हे हार्मफुल सबस्टन्सेस किंवा हार्मफुल गॅसेस हवेमध्ये मिसळतात आणि त्यामुळं हवेचं प्रदूषण वाढते. आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट in every day there is increase in uses of vehicles. वाहनांचं प्रमाण, वाहन वापरायचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. कारखान्यांचं, इंडस्ट्रीचं, कारखानदारीचं प्रमाणसुद्धा वाढत चाललेलं आहे. त्यामुळे हवेचं प्रदूषणसुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. मग यासाठी आपण काय केलं पाहिजे किंवा यापासून आपण काही वाचू शकतो का? पहिली गोष्ट म्हणजे आपण या सगळ्या गोष्टी कमी केल्या पाहिजेत, हो की नाही? विनाकारण वाहन न वापरणे किंवा जिथे शक्य असेल तिथे इतर गोष्टींचा वापर करणे, अशा बऱ्याच गोष्टी ज्यामुळे आपण हवेचं प्रदूषण कमी करू शकतो. आता काल आपण जे अभ्यासलं त्यामध्ये जे ॲटमॉस्फिअरचे 5 लेयर्स अभ्यासले त्यामध्ये सगळ्यात खाली पृथ्वीच्या जवळ असतं ते ट्रोपोस्फिअर. ट्रोपोस्फिअरमध्ये 80% वायू असतो. ट्रोपोस्फिअरनंतर वरचा असतो स्ट्रेटोस्फिअर. यामध्ये 19% असं वायूचं प्रमाण असतं. या स्ट्रेटोस्फिअरचा लोअर पार्ट आहे किंवा ट्रोपोस्फिअर नंतरचा पहिलाच भाग. स्ट्रेटोस्फिअरचा लोअर पार्टमध्ये ओझोन हा वायू असतो. ओझोनचा थर असतो. काय आहे हा ओझोन वायू? ओझोन इज नॉट डिरेक्टली युजफुल फॉर अस, फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स. इट इज नॉट युजफुल डिरेक्टली बट येट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. ओझोन हा डायरेक्टली आपल्याला काही उपयोगाचा नाही आहे, तरीसुद्धा तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. का बरे? तर ओझोन वायू काय करतो? द अल्ट्राव्हायलेट रेज कमिंग फ्रॉम द सन आर व्हेरी हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. सूर्यापासून जे सगळे किरण येतात त्यामध्ये अल्ट्राव्हायलेट किंवा अतिनील किरणंसुद्धा असतात.
ही अतिनील किरणं जर डायरेक्टली आपल्या शरीरावर पडली तर आपली स्किन बर्न होण्याचा धोका असतो. म्हणजे आपली त्वचा जळू शकते, आपल्याला त्वचेचे रोग होऊ शकतात. पण ओझोन काय करतो मग? ओझोन गॅस ॲब्सॉर्ब्स दीज अल्ट्राव्हायलेट रेज. ओझोन वायू ही सगळी सूर्याची अतिनील किरणे शोषून घेतो आणि त्यांना आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही. इन दिस वे ओझोन प्रोटेक्ट्स द लाईव्स ऑन अर्थ. अशा प्रकारे ओझोन वायू हा पृथ्वीवरचं जीवन जे आहे त्याचं संरक्षण करतो. बट नाव just now we learned that air pollution is increasing day by day. The proportion of harmful gases mixing in the air is increasing. आपण बघतोय की दिवसेंदिवस हवेचं प्रदूषण हे वाढतंय. हवेमध्ये मिक्स होणाऱ्या घातक वायूंचं प्रमाण वाढते. सगळ्यात जास्त कुठले घातक वायू हवेमध्ये मिसळले जातात? तर ज्यांच्यामुळे काय होतंय की ओझोन वायू हा डिस्ट्रॉय होत चालला आहे, त्याचा नाश होत चाललेला आहे. दी ओझोन लेअर इज डिस्ट्रॉइड. केमिकल गॅसेस लाईक कार्बन टेट्राक्लोराईड और द क्लोरोफ्लोरोकार्बन्स यूज्ड इन एअर कंडिशनर्स अँड रेफ्रिजरेटर्स मिक्स विथ द एअर. सगळ्यात जास्त या ओझोन लेअरच्या नाशाचं कारण आहे 2 वायू. ते म्हणजे पहिला म्हणजे कार्बन टेट्राक्लोराईड आणि दुसरा म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन. हे वायू जे आहेत कार्बन टेट्राक्लोराईड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन, हे जे वायू आहेत हे एअर कंडिशनर AC मधून किंवा रेफ्रिजरेटर फ्रीजमधनं जे वायू बाहेर पडतात त्यामधनं हे वायू बाहेर पडतात आणि यामुळे ओझोनचा लेअर चा नाश व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि त्यामुळे आज सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट रे डायरेक्टली खाली येतात आणि आपल्या शरीरावर पडतात आणि त्यामुळे आपली स्किन बर्न होण्याचा धोका असतो, स्किन डिसीज होण्याचा धोका असतो. हे सगळं लोकांना कळावं, त्यांना ओझोन वायूचं महत्त्व कळावं म्हणून सर्व जगभरामध्ये 16 सप्टेंबर हा डे जो आहे हा ओझोन प्रोटेक्शन डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. कशासाठी? एव्हरीवन शुड अवेअर ऑफ द इम्पॉर्टन्स ऑफ ओझोन. संपूर्ण जगामध्ये ओझोन संरक्षण दिवस म्हणून 16 सप्टेंबर हा दिवस साजरा केला जातो. ज्या दिवशी ओझोनविषयी जागृती निर्माण केली जाते जनमानसामध्ये, की ज्यामुळे लोकांना कळेल ओझोन वायूचं महत्त्व काय आहे हे. आता हे आपल्याला हवेमध्ये कुठल्या वायूचं प्रमाण किती आहे हे आपल्याला माहीत नसतं. पण जी मोठे मोठे सिटी आहेत मेट्रोपॉलिटन म्हणजे महानगर जे आहेत मुंबई, पुणे, नागपूर ही मोठी मोठी सिटी आहेत की नाही, मग या सिटीजमध्ये मोठ्या मोठ्या चौकांमध्ये डिस्प्लेज केले जातात. डिस्प्ले बोर्ड असतात. ज्या ठिकाणी हेवी ट्रॅफिक आहे, खूप गर्दीचे ठिकाण आहेत, अशा ठिकाणी डिस्प्ले बोर्ड असतात. हे डिस्प्ले बोर्ड शो दी प्रपोर्शन ऑफ दी व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ दी एअर. त्या ठिकाणी हवेमध्ये कुठल्या वायूचं प्रमाण किती आहे, या किती प्रपोर्शन आहे, किती प्रमाणामध्ये कुठलं वायू ह्याचं प्रमाण त्या डिस्प्ले बोर्डवर दाखवलं जातं. अँड ड्यू टू दिस बोर्ड्स वी कॅन सी दॅट द अमाऊंट ऑफ हार्मफुल एलिमेंट्स इन द एअर. त्यामुळे त्या ठिकाणी हवेमध्ये घातक वायूंचं प्रमाण किती आहे हे आपल्याला कळतं. अशा प्रकारे आपण इथे नॅचरल रिसोर्सेसमधला एअर हा जो पहिला भाग आहे हा इथे कंप्लीट केलेला आहे. यानंतर खाली जे प्रश्न दिले जातील या प्रश्नांची उत्तरं तुम्ही वहीमध्ये लिहून काढायची.